हॅलो स्टुडंट्स, केमिस्ट्री 11th स्टँडर्ड सिलेबसमध्ये जो पहिला टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे त्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, मग सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की केमिस्ट्री म्हणजे काय. व्हॉट इज केमिस्ट्री? व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री म्हणजे काय? तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज of matter. Study of physical and chemical properties of matter and physical and chemical changes. Physical and chemical changes it undergoes. It undergoes under different conditions. Under different conditions. त्यालाच काय बोलतो आपण? केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे काय हे तुमचं 7व्या-8व्या वर्गात झालेलं आहे. या चॅप्टरमध्ये थोड्या वेळानंतर आपण मॅटर, त्याचे स्टेट्स किती असतात ते डिटेलमध्ये शिकणार. मॅटर म्हणजे सध्या लक्षात ठेवा असा एखादा पदार्थ. आता कुठलाही पदार्थ म्हटला की त्यांना 2 प्रॉपर्टीज असतात. त्यातली एक फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरं केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे मॅटरच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्या मॅटरमध्ये काही चेंजेस होतात. मग ते चेंजेस सुद्धा 2 प्रकारचे असतात. कुठले? फिजिकल अँड केमिकल. मग या सगळ्यांचा अभ्यास ज्या सायन्समध्ये केला जातो त्यालाच आपण काय बोलतो? केमिस्ट्री. सो इन शॉर्ट, chemistry can be defined as it is the study of physical and chemical properties of matter and physical and chemical changes it undergoes under different conditions. Clear? आता याच्यानंतर सेकंड पॉइंट आपल्या डिस्कशनसाठी आहे केमिस्ट्रीचे टाइप्स. क्लासिफिकेशन ऑफ केमिस्ट्री. क्लासिफिकेशन म्हणजे केमिस्ट्रीच्या व्हेरियस ब्रँचेस कुठल्या ते आपण शिकणार. तर सगळ्यात पहिली ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्या नावातच आहे बघा, स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स कुणाच्या? ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुमचे कार्बन कंपाऊंड्स. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन हा एलिमेंट प्रेझेंट असतो त्या कंपाऊंडला काय बोलायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ह्याचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं तुम्हाला? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. वन्स अगेन, स्टडी ऑफ properties and reactions of organic compounds is called as organic chemistry. Okay.
आता दुसरा टाईप आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे पण अगदी असंच बघा. आता फक्त ऑर्गॅनिकच्या ऐवजी या केमिस्ट्रीमध्ये कोणत्या कंपाऊंडचा अभ्यास केला जातो? हा, करा गेस. राईट, ते नावच सांगते बघा. इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास? ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. ओके, मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणत्या कंपाऊंडचा अभ्यास करू आपण? राईट, कुठले कंपाऊंड? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कुठले कंपाऊंड? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? मी काही इथे एक्झाम्पल लिहितोय बघा बरं, इकडे लक्ष द्या. H2O म्हणजे काय? वॉटर. HCl तुमच्या ओळखीचेच कंपाऊंड आहेत बघा. H2O म्हणजे वॉटर, HCl म्हणजे कुठलं ॲसिड? हायड्रोक्लोरिक ॲसिड. H2SO4 म्हणजे कुठला ॲसिड? सल्फ्युरिक ॲसिड. मिठाचा फॉर्म्युला काय आहे? NaCl, सोडियम क्लोराईड. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, या जेवढे काही एक्झाम्पल्स मी घेतले आहेत त्याच्यात कुठेही तुम्हाला कार्बन दिसत नाही. मग असे कंपाऊंड की ज्याच्यामध्ये कार्बन नसतो म्हणजे कंपाऊंड्स विदाउट कार्बन, सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अँड स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. समजलं? त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा तिसरा टाईप आहे फिजिकल केमिस्ट्री. तिसरा टाईप काय? फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री. म्हणजे आता मॅटरला ज्या काही प्रोसेस होतात, प्रक्रिया होतात, त्यांना काही ना काही प्रिन्सिपल्स असतात. मग त्या प्रोसेसशी रिलेटेड प्रिन्सिपल्सचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला? फिजिकल केमिस्ट्री. सो द स्टडी ऑफ काय? प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज फिजिकल केमिस्ट्री. आता प्रिन्सिपल्स कशाशी रिलेटेड असतात? इट इन्व्हॉल्व्स स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्याच्यानंतर ॲटम्स, त्याच्यानंतर मॉलिक्युल्स. ओके, अँड फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे मॅटरच्या फॉर्मेशनशी रिलेटेड जे काही प्रिन्सिपल्स असतील, ॲटम ज्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झाला असेल त्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट्स असतील त्या सगळ्यांना काय बोलतात? फंडामेंटल कन्सेप्ट्स. फंडामेंटल म्हणजे बेसिक, फंडामेंटल कन्सेप्ट्स. ओके, तर इन शॉर्ट फिजिकल केमिस्ट्री म्हणजे ज्या केमिस्ट्रीमध्ये व्हेरियस प्रोसेसशी रिलेटेड प्रिन्सिपल्सचा अभ्यास केला जातो त्याला काय बोलायचं? फिजिकल केमिस्ट्री. सो स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज फिजिकल केमिस्ट्री. मग आता प्रिन्सिपल्स कशाशी रिलेटेड असतात? इट इन्व्हॉल्व स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ॲटम्स, मॉलिक्युल्स, फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, त्याच्यानंतर फोर्थ टाईप आहे बायोकेमिस्ट्री. फोर्थ टाईप कुठला? बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्री म्हणजे काय? नावातच आहे बघा. बायो म्हणजे लिव्हिंग आणि केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री. सो द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय? स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ
लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Study of chemistry of living organism is called as biochemistry. Okay, it involves structures and functions of their chemical components. All biochemical reactions म्हणजे अशा केमिकल रिएक्शन्स, अशा प्रोसेस की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतात त्यांचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं तुम्हाला? बायोकेमिस्ट्री. पाचवा आणि शेवटचा टाइप आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्री, ॲनालाइज करणे शब्द ओळखीचा आहे का? ॲनालाइज करणे म्हणजे कंपाऊंड, त्या कंपाऊंडमध्ये सगळ्यात आधी जेवढ्या एकापेक्षा जास्त गोष्टी असतात त्याला एकमेकापासून वेगळं करणे म्हणजे सेपरेशन. त्याच्यानंतर वेगळं केल्यानंतर तो सबस्टन्स कुठला आहे ते ओळखणे म्हणजे आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्याची क्वालिटी काय आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय म्हणजे क्वालिटेटिव्ह. ओके, आणि त्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये तो किती प्रमाणात आहे म्हणजे यालाच तुम्ही काय बोलणार? क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. ओके, डिटर्मिनेशन ज्या केमिस्ट्रीमध्ये केलं जातं त्यालाच काय बोलतात? ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो यू कॅन नाव फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन डिफाईन ॲनालिटिकल केमिस्ट्री ॲज. ह्याच्यावरनं तुम्ही ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन कशी करू शकता? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडीज सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, qualitative and quantitative determination of the compositions of different substances. म्हणजे सरळ सरळ दिलेल्या सबस्टन्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याला आधी सेपरेट करायचं, त्याच्यानंतर तो कुठला आहे ते ओळखायचं, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे त्याची क्वालिटी किती प्रमाणात आहे ते, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशनचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला काय बोलायचं आहे तुम्हाला? ॲनालिटिकल केमिस्ट्री. समजलं? चला आज आपण कुठला टॉपिक शिकलो मग बघा? केमिस्ट्री. सो फर्स्ट वर्ड आपण कुठला डिस्कस केला? केमिस्ट्री. व्हॉट इज केमिस्ट्री? व्हॉट इट इज? इट इज द स्टडी ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. ओके, त्याला काय बोलायचं तुम्हाला? केमिस्ट्री. मग आता केमिस्ट्रीमध्ये त्या मॅटरशी रिलेटेड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता मॅटर भरपूर प्रकारचं असतं, मग ते मॅटर कुठल्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार केमिस्ट्रीचे सुद्धा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. त्या आपण कशा डिस्कस केल्या? अंडर द टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीची पहिली ब्रँच आपण शिकलो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये काय सांगितलं मी? स्टडी ऑफ properties and reactions of organic compounds is called as organic chemistry. Organic compound म्हणजे काय? चला बोला. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंपाऊंड. ओके, त्याच्यानंतर सेकंड ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिएक्शन्स ऑफ. आता फक्त काय शब्द लावायचा? ऑर्गॅनिकच्या ऐवजी इनऑर्गॅनिक म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड चा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला काय बोलायचं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता तुम्हाला प्रश्न पडला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? हे बघा, H2O HCl आपण एक घेतले, असे भरपूरसे कंपाऊंड्स आहेत. कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन नाही, दॅट मीन्स कंपाऊंड विदाउट कार्बन आर कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि अशा इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला बोलायचं आहे तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, त्याच्यानंतर केमिस्ट्रीची तिसरी ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री तो वर्डच बघा,
केमिस्ट्रीशी किंवा मॅटरशी रिलेटेड ज्या काही व्हेरियस प्रोसेसेस होतात, प्रक्रिया होतात, त्यांना काही सरी डेफिनेट प्रिन्सिपल असतं. मग सरळ इन शॉर्ट प्रिन्सिपल्सचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला म्हणायचं आहे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री. इट इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री. ओके, आता स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. इट इन्व्हॉल्व व्हॉट? इट इन्व्हॉल्व स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड ऑल्सो डिफरंट फंडामेंटल कन्सेप्ट्स. क्लिअर? चौथी ब्रँच केमिस्ट्रीची आहे बायोकेमिस्ट्री. स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज बायोकेमिस्ट्री. सर्टन रिएक्शन्स ऑकर्स इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्या रिएक्शन्स रिलेटेड जे काही कंपोजिशन असतं, मग कुठल्या रिएक्शन्स होतात, ह्याचा अभ्यास ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्याला बोलायचं आहे बायोकेमिस्ट्री. आणि पाचवी आणि लास्ट ब्रँच आहे केमिस्ट्रीची ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ॲनालाइज करणे म्हणजे पृथक्करण करणे, वर्गीकरण करणे. समजा आपल्याला एखादा सबस्टन्स दिला असेल, सगळ्यात आधी त्या सबस्टन्समध्ये किती प्रकारचं मॅटर आहे त्याला एकमेकापासून सेपरेट करायचं म्हणजे सेपरेशन. सेपरेट केल्यानंतर तो कुठला आहे म्हणजे त्याला आयडेंटिफाय करा म्हणजे सेकंड पॉईंट काय? आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर त्याची क्वालिटी म्हणजे रिलेटेड प्रॉपर्टीजचा अभ्यास. मग किती प्रमाणात आहे म्हणजे क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of separation, identification, qualitative and quantitative determination of the compositions of different substances. यालाच काय बोलायचं? ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, मला असं वाटतं की पहिल्या लेक्चरसाठी एवढा भाऊ तुम्हाला भरपूर झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे मॅटरशी रिलेटेड गोष्टी. क्वेश्चन्स ऐकून घ्या याच लेक्चरमध्ये. व्हॉट इज मॅटर? काही काही जणी मनातल्या मनात तिथेच उत्तरं पण दिले असतील. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, एलिमेंट, कंपाऊंड हे शब्द ओळखीचे आहेत का? मग आता 11th ॲक्च्युली एलिमेंट म्हणजे काय तशी ओळख तुमची 8व्या वर्गातच झाली आहे, पण आता परत 11thला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याची ओळख करून घेऊ. ठीक आहे.